सुपारीचा कार्यक्रम म्हणजे लईच खर्च आहे. वाटतंय तेवढं सोपं नाहीये. पुष्पे, कसली गी यादी? हा, काय नाही. जेडीच्या लग्नाची सुपारी फोडायला काय काय लागेल ना ती बघत होते. काय जेडीच्या लग्नाची सुपारी? आणि हे केव्हा ठरलं? ठरलं नाही म्हणजे ठरूयात ना आता. असं चाललंय. म्हणजे नुसतं ठरलेच ना, लगेच सुपारी घेत नाही? पोरगा बघितलाय वे? नाही. मग कसली गी तयारी करताय? उगाच आपलं उतावळ व्हायचं. अहो, तसं नाही जीजी, आता बघायचं चाललंय ना. अगं पण कोण पोरगा हाय? त्याला काय नाव गाव हाय का नाही? हाय, आपल्या बघण्यातलंच आहे. चांगलाय पोरगा. अगं पण कोण आहे पोरगा त्यो? हाय ये. आधी आपण नुसतं बघायचं. तुम्हाला पसंत पडला की 4 माणसं बोलून लगेच सुपारीचा कार्यक्रम उरकता येईल ना. म्हणून सामान असलेलं बरं. पण मुलगा कोण आहे? तुमच्या पसंतीचा आहे. आता माझ्या पसंतीचा कोण? कळल की. हाय का आता? हाय एक मुलगा कळल. नुसतं जातं फिरवल्यागत फिरवून फिरवून तेच तेच कशाला धरतेस? सरळ सांग की कोण आहे ते. तुमच्या समोर उभं करल तेव्हा कळलच की. म्हणजे हे मी तुम्हीच ठरवलं वे का त्याच्या आयडीला पण माहित आहे? नाही, तुम्हाला जेडीला सांगायचं राहिले. मग कधी तिच्या लग्नात सांगणार होय त्या पुरगीला? असं कसं सांगणार की? काय आईबाप आहेत? त्या पुरगीच्या मनाविरुद्ध काय करायचं नाही बरं का. जीजी, आम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार ना. तिच्या भाल्याचं करताय का तुमच्या भाल्याचा विचार करताय ते तुम्हालाच माहिती. अहो, असं कसं बोलता तुम्ही? असंच बोलते कारण तुला ना मी चांगलीच ओळखून आहे बघ पुष्पे. पण ध्यानात ठेवा, जेडी साठीचा मुलगा मला विचारल्याशिवाय ठरवायचा नाही. कोण आहे ते आधी मला कळलाच पाहिजे ग. अहो, अजून कशातच काय नाही आणि तुम्ही लई पुढचा विचार करता बघा. ठरलं की सांगणारच की तुम्हाला. बरं, चहा ठेवू का तुम्हाला? काय नको. काय ग? कुठं काय? यायचं नाही का घरात? गलती हो गई मेरी माँ. चाचा न चाची कुठे? आज ऑर्डर आहे ना. आणि जम्या? तू कधी घरात असतो का? काय वाचतीस? अभ्यासाच आहे, तुझ्या काय उपयोगाचं नाही. आता लेक्चर देऊ नगस. इथं एकटं एवढं मी तुझ्या घरी आलीये आणि तू वाचत बसणार वे? तू काय पहिली बार आहे का घर पे? मला तुला एक गोष्ट विचारायची होती. विचार की, ऐकते मी. नाही नाही, ते पुस्तक ठेव आधी. अगं बर बाई बोल. मला सांग, तुला कसला पोरगा पाहिजे? कशाला? अगं म्हणजे लग्नासाठी तुला कसला पोरगा पाहिजे? आता हे काय मध्येच? अगं असंच सांग की तू. मेरे को नहीं पता. आता तुला कसला पोरगा पाहिजे हे तुलाच नाही माहित होय? आता नहीं मालूम तो नहीं मालूम. म्हणजे बघ, समजा तुला पोराच्या घरचे बघायला आले तर तू काय करणार? काय करणार म्हणजे? बघणार. शीतल, तेरे को देखने को आ रहे क्या? होय. कधी? ते का अजून ठरलं नाही, पण घरचे लई माग लागलेत बघून घे म्हणून. सुमन काकी म्हणत होती बघायला काय जाते, आवडलं तर करायचं लग्न आणि नाही आवडलं तर नाही म्हणून सांगायचं. हा बरोबर आहे काकींचं. तसं पण बघायला काय प्रॉब्लेम आहे? तुला माहितीये का, नवरा आणि नारळ कसा निघल काय सांगता येत नाही. हा, पण कधी कधी लॉटरी पण लागते की. आणि समजा तुला बघायला आलेला पोरगा अक्षय कुमारवाणी असला तर? असं होईल? अगं बघितल्याशिवाय कसं कळणार? एकदा बघायचा. हा म्हणजे
बघायला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या घरचे अजिबात जबरदस्ती करणार नाहीत. म्हणजे आईचं काय माहित नाही, पण नाना कधीच जबरदस्ती करणार नाहीत. मी जर माझ्या मनाने एखादा पोरगा पसंत केला ना, तरी नाना त्याला होच म्हणतील. एवढा जीव आहे नानांचा माझ्यावर. पण जर नानांनी माझ्यासाठी एखादा पोरगा पसंत केला तर काय मला नाही म्हणता येणार नाही, कारण मी नानांचा शब्द कधीच मोडू शकणार नाही. मम्मी, ए मम्मी, काय ग? अजिंक्य आणि शीतल एकमेकांना शोभतील, होय ना? काय? हा, चांगलं दिसतील की. आता मधीच काय चालू केलंयस हे? मी चालू केलं वे? तुमचंच काय चाललंय? आता कुठं काय चाललंय? मला काय कळत नाही वे. अगं आता काय झालं सांगशील का? अजिंक्यांसाठी तुम्ही शीतलला बघताय, हे काय मला कळणार नाही असं वाटलं वे? तुला कोणी सांगितलं? कुणी का सांगा ना, पण मी एक सांगते, काय बी कर, पण तसं जर काय झालं ना तर. नाही बाई तसं काही. तुला कोणी सांगितलं आधी मला सांग. सांगायला कशाला पाहिजे? हे काय? ए येडे, अजिंक्य संगच तुझं लगीन होणार आहे. मग हे काय? अगं हे अजिंक्यसाठी नाही आणलं. मग अगं त्या शितलीचं अजिंक्यचं नेमकं काय चाललंय ती कळना झालंय, म्हणून मी त्या शितलीसाठी स्थळ बघायला सुरुवात केली. एकदा का तिचं वाजलं ना की डोसक्याला तापच नाही बघ. अगं पण तुला काय करायच्यात नसत्या उचापत्या? अगं तिचं लगीन झालं की मग अजिंक्यचं तिचं नाव जोडलं जायचं नाही ना. तर जेडे, तू नगस काळजी करू. काय बी झालं ना तरी तुझं लगीन अजिंक्य बरोबरच होणार आहे. फक्त तू एक करायचं, तू त्यांच्याशी प्रेमानं वागायचं. आणि हे बघ, प्रत्येक कामात त्यांना तुझी गरज पडली पाहिजे. बाहेरचं काय असेल ते मी बघते, तू फक्त त्यांना ताब्यात ठेव. मम्मी, तू नको काळजी करू. तू आता जे सांगतेस ना ते मी आधीपासूनच चालू केलंय. अगं शेवटी तुझीच लेख आहे मी. माझीच आहेस नव, माझ्या पुढची आहेस. पण एक काम कर बाई, त्यांच्या डोसक्यातनं त्या आर्मीचं खूळ लवकर काढ. मम्मी, फक्त एकदा लग्न ठरू दे, मग बघ आर्मीचं नाव बी काढणार नाहीत ते. हे रावले, अरे काय बघतेस तोंडाकडे माझ्या? एवढा मन लावून अभ्यास केला असतास तर सायंटिस्ट झाला असतास की. कशाला? आपल्याला आर्मीतच जायचंय आणि यंदा बघ लेखीत कसं मार्क मिळवतो ते बघू की. आज्या, पण मला वाटतंय की तू इथंच राहावस गावात. हे अपिशे, अरे नीट बोलल्या काय? गावात राह काय? अरे म्हणजे तू बी आर्मीत गेलास तर मी इथं एकटा पडणार ना. अरे हा, अरे काय एखादा दोस्त म्हणला असता मी बी येतो आर्मीत. आलो असतो, पण माझी इथं जास्त गरज आहे ना गावाला. आता का बस जरा शांत बस, अभ्यास करू दे मला. आज्या, इके काय करत असेल रे आता? प्रॅक्टिस करत असेल. सारखीच प्रॅक्टिस असते होय. अरे म्हणजे काय, देशाचं रक्षण करायला जाणार आहे तो. 4 महिने फक्त ट्रेनिंग, एके ट्रेनिंग. जेवायला मिळत असेल का रे चांगलं? तुला खाण्याशिवाय दुसरं काय सुचत नाही काय रे? आल्या का राहुल्या खरंच.
काय रे? काय चाललंय? काय नाही असंच आपलं रिटर्नची तयारी करतोय. आणि रावल्या काय म्हणत होता? तो विकायचं काय चाललंय असं विचारत होता. अरे इथं बसून त्याचं काय चाललंय कसं काढणार? नाही पण असंच. बरं, उद्या काय काम ठेवू नका. काय असेल तर आजच आटपून घ्या. काय का हो? एक काम आहे उद्या. काय आहे? कळलंच की उद्या. हे फौजी काय तर काम सांगणार आहेत वाटतं. आपण जायलाच नको. उद्या सकाळी लवकर तयार राहा. काय बर. मी काय नाही बाबा. मला लय महत्वाचं काम आहे उद्या. खरंच महत्वाचं काम आहे का? होय. अहो नाही भाऊजी, कल्टी मारतोय त्यो. कल्टी मारत नाही काय, खरंच काम आहे. बर बर, तू राहू दे. आजा तू तयार राहा लवकर. वय येडच हाय आज्या. आता बघ कशी काम लागतात उद्या. फौजीच्या हातात एक टिकाव आणि आज्याच्या हातात एक टिकाव. आज्या तर उद्या मरतच असतोय. अरे कसलं जम्या जम्या काय कुठलं काम? मामी सॉरी बर का, माझं लक्ष नव्हतं. राहू दे राहू दे राहू दे मामी, मी 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 उचलतो. थांबा, राहू दे. अहो उचलते की. अहो राहू दे मामी, तुम्ही उचललं काय आणि मी उचललं काय एकच आहे. खरंच काय खरंच? सगळी म्हणतात ती खरंच आहे की. कोण सगळे आणि काय म्हणतात? भैया साहेब लय भारी आहे म्हणतात ती खरंच आहे की. सगळ्यांनी मदत करतात ती काय खोट आहे वय? आता हे आपलं कामच आहे. हा, लोकांना काय पाहिजे काय नको हे बघणं कर्तव्य आपलं. कसं आहे ना, एखादं आमच्यासारख्या गरीबाकडे बघून तोंड फिरवतं, पण तुम्ही एवढं मोठं असून बी फोटो बिटो उचलून देताय. अहो काय मामी तुम्ही पण, हा कसलं आलंय मोठं कसलं काय. एवढं मोठं असून बी किस्त नम्र आहेत, बघितलं का? अहो कोण नाही दुसऱ्यासाठी असं काय करत. आम्हाला चांगलाच अनुभव आहे. अहो आम्ही बायका बायका मिळून बचत गटाचं काम करतो, पण आमच्यासाठी कुणी काय करतंय का बघा की. असं कसं? हा, करतील की माणसं मदत. तुमच्यासारखी माणसं असतील तर करतील की. आता मी बचत गटासाठी जर तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही काही नाही म्हणणार आहेत का? नाही नाही नाही. हा, नाही नाही म्हणजे होय, म्हणजे तुम्ही म्हणताय ती होय. नाही नाही म्हणणार. मी म्हणलं नव्हतं भैया साहेब कधीच नाही म्हणणार नाहीत म्हणून. आता का आपल्या परीने जे होईल ते करू. तुम्हाला काय मदत लागली तर सांगा. तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? बाकी शोध मोहीम जोरात चालली वाटतं. कसली? जेडीला पोरगा बघताय ना? नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? आता कोणी कशाला सांगायला पाहिजे, हे फोटोवरनं अंदाज लावला. नाही नाही, अहो जेडी साठी नाही, शीतल साठी फोटो आहेत ही. शीतलसाठी? होय. अहो आपल्यामुळे एखाद्याचं भलं होत असेल तर तसं करावं, होय का नाही? अहो शीतलच्या लग्नाचं चाललंय ना, म्हणून आपली मदत. भैया तुमच्या बघण्यात जर एखादा चांगला मुलगा असेल ना तर सांगा बर का. नाही म्हणजे तुमच्या इतका देखणं नसेल तर चालेल, पण शीतलला सुटवायला पाहिजे. कुणी असेल तर सांगा बर का. हा. येऊ का? हा. या मामीच्या तर शीतलला स्थळ बघती. हिच्या जागी दुसरं कोण असतं ना, खलासच केलं असतं. टेन्शन नॉट भैया. काय टेन्शन नॉट? तिकडे शीतलसाठी पोरगा बघायला सुरुवात केली आणि तू म्हणतो टेन्शन नॉट. भैया शीतलला मुलगा बघायला सुरुवात केली ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ना. टॅलेंट युट्यूब. भैया माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. शीतलच्या घरी तुमचं स्थळ पाठवायचं. अरे असं कसं पाठवायचं? मामी आजाच्या मामीला हाताशी घेऊन
शीतलच्या घरी तुमचं स्थळ पाठवायचं. म्हणजे आपल्या घरच्यांना जाण्यापेक्षा बाहेरच्या माणसांनी गेलेलं कधी पण चांगलं. अरे पण तिच्या घरातले तयार होतील का? त्यांना तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मामीला तयार करावं लागेल. तीच एकमेव अशी आहे जी आपलं काम करू शकेल. देअर यू आर. ही आयडिया बेस्ट आहे. आता फक्त शिस्तीत मामी गाळाला लागली पाहिजे. हा येऊ का उषा वहिनी? पुष्पा ये की. या शितले रिमोट दे इकडे. शीतल कॉलेजला गेली नाही वाटत आज. अगं आज पाऊस लई आहे म्हणून राहिलंच कॉलेजला जायचं. तू बस की. सुमन चहा टाक जा. हो अगं राहू दे बस. ते फोटो आणले होते ना म्हणलं दाखवून यावं. आणले होय फोटो? बरं झालं. नीलम जा चहा टाक जा. होय ठेवते. नाही नाही राहू दे बस. आधी फोटो बघ. बघू. हा बघ रस्ता बनवायचं कंत्राट घेतोय आणि 3 टर्क आहेत. नाही नको. म्हणजे कसं आमच्या शेतीला शोभणार नाही. नाही ग. हा बघा बघू. हा यू बरा वाटतोय होय का नाही ग? नाही ह्यो लय वयस्कर वाटतोय. काय तर तुझं नीलम ह्यो वयस्कर वाटतोय वय ग? बघ. वय म्हणजे आपल्या शेतली समोर लयच मोठा दिसणार. नीलम हा बघ. हा जरा चांगलं वाटतंय. बघ ग. होय हो ह्यो चांगला वाटतोय. बघा. हा कोण आहे ग ह्यो? फलटणचं निंबाळकर आहे. अहो एकदम चांगलं घर आहे. माझ्या पाहुण्यातलंच आहे. पोरानं ती MBA का काय केलंय म्हण. आणि त्यांची दुड्डेरी बी आहे बर का. आणि त्या दुड्डेरीचं समद काम त्योच बघतो. पण एवढी मोठी माणसं म्हणजे त्यांच्या अपेक्षा पण लई असणार ना. आणि आपलं स्थळ म्हणजे उषा वहिनी. अहो माणसं काय आबळातनं पडून मोठी होत नाहीत. अहो लय गरिबीतनं वर आल्यात. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आणि विशेष म्हणजे माळकरीच घर आहे बर का. होय. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे पोरगी शांत नम्र चांगल्या स्वभावाची म्हणजे सर्व गुण संपन्न पाहिजे. आमची शीतल पण अगदी तशीच आहे. वय शीतल तू पण बघ की फोटो. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय. तूच बघून सांग बघायचं का नाही ते. मग एक काम कर. तुला जो मुलगा बरा वाटतोय ना त्याचा फोटो मला आणून दाखव. मी सांगतो तुला तो तुझ्यासाठी परफेक्ट आहे का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार.